फ्रेंड्स, आपलं डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे, ज्यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 1.2. ओके, मी बोर्ड लिहितो आणि एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन एक्सरसाइज 1.4. ओके, एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 2 चालू होता. एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 जे क्वेश्चन्स पॅरामेट्रिक फंक्शनच्या रिलेटेड आहे. आता आपण जो क्वेश्चन नंबर 1 होता, ज्यामध्ये पॅरामेट्रिक फंक्शनचा आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करायचं, ज्यामध्ये एक्स अँड वाय जे इक्वेशन असेल, त्यामुळे आपल्याला डी वाय पॅरामीटर असेल, फॉर एक्झाम्पल टी असेल, थिटा असेल किंवा एम असेल, असे वेगवेगळे पॅरामीटर असेल. त्यामध्ये आपल्याला डी एक्स बाय डी टी जो पॅरामीटर येईल, आपण फॉर एक्झाम्पल टी पॅरामीटर ठेवला तर डी एक्स बाय डी टी काढून डी वाय बाय डी टी काढून आपल्याला फायनल आन्सर काढायचा डी वाय बाय डी एक्स. जो पॅरामीटर आपल्याला दोन्हीमध्ये रिलेशन असतं, त्यामध्ये आपला फायनल फॉर्म्युला असतो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपण यूज करून, दॅट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, हा फॉर्म्युला यूज करून आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं होतं. आता क्वेश्चन नंबर 2 पण सिम्पल आहे, ज्यामध्ये आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय? जो फंक्शन दोन फंक्शन असतात आणि एक पॅरामीटर असतो जो एक्स अँड वाय रिलेट असतो आणि आपल्याला त्या डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येईल. क्वेश्चन नंबर 2 हा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, पण डेरिव्हेटिव्हच्या एंडला एक व्हॅल्यू दिलेली असेल ॲट डी वाय बाय डी एक्स ॲट सर्टन पॉईंट. त्या पॉईंटला आपल्याला डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू काढायची आहे. क्वेश्चन सिम्पल्स आहे, ज्यामध्ये स्ट्रेट आन्सर आहे आणि फक्त लास्टला आपल्याला जो टी असेल किंवा थिटा असेल त्याची आपल्याला व्हॅल्यू ठेवायची. अंडरस्टूड? चलो एक्झाम्पल सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल घेतो. फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1. त्यामध्ये क्वेश्चन काय आहे? x is equal to cosec square theta and y is equal to cot cube theta at theta is equal to pi by 6. ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 आपल्याला फाईंड करायचं. तर आपण प्रोसेस आपली सेम आहे. आपण एक्स डी एक्स बाय डी टी काढणार, डी वाय बाय डी टी काढणार आणि फायनल आपण डी वाय बाय डी एक्स फाईंड करणार. ओके, समजा असे फॉर एक्झाम्पल हा एक्स आहे, एक्स इज इक्वल टू काय माझा कोसेक स्क्वेअर थिटा आहे, बरोबर. मग मी डी एक्स बाय डी थिटा फाईंड करणार. डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू काय येणार माझं, हा एक्स रेस टू एन फॉर्म आहे, म्हणजेच काय 2 इंटू कोसेक थिटा, बरोबर. एक ना मायनस झाला इंटू कोसेकचा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. ओके, हा डेरिव्हेटिव्ह झाला. therefore आणखी काय सिम्प्लिफाय होईल का? होईल. therefore डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू मायनस 2 इंटू कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. कोसेकला मी मल्टिप्लाय केलं आणि मायनस एम पुढे घेतली. हा माझा डी एक्स बाय डी टी फाइंड झाला. देन नेक्स्ट डी वाय काय माझा, वाय इज इक्वल टू काय, दॅट इज कॉट क्यूब थिटा आहे. त्याचा डी डी वाय बाय डी थिटा काढू आपण. डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू 3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, देयरफॉर फायनल डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू मायनस 3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. मला डी वाय बाय डी एक्स पण भेटलं, डी वाय बाय डी टी पण भेटलं, डी थिटा भेटलं. आता फॉर्म्युला काय, डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचा इज इक्वल टू काय, दॅट इज डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, हा फॉर्म्युला आहे. मग माझा डी वाय बाय डी थिटा काय, माझं सॉरी पॅरामीटर काय थिटा आहे, थिटा आहे. therefore dy by d theta is equal to काय minus 3 cot square theta into cosec square theta upon
डी एक्स बाय डी थीटा काय माझा -2 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा, बरोबर. कोसेक स्क्वेअर कॅन्सल झालं, बरोबर. मायनस मायनस कट झालं, कॉट कट झालं, इथे कॉट राहिलं फक्त. मग माझं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय भेटतं, दॅट इज 3/2 इंटू कॉट थीटा. आता थीटाची व्हॅल्यू काय सांगितली, π/6. π/6 म्हणजे किती, सी π/6. π/6 आपल्याला जर डिग्रीमध्ये जर माहीत नसेल तर डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं, दॅट इज 180 बाय रेडियंट इंटू डिग्री करत असेल तर 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करायचं. पाय कट झाला, 6 3 ओके 80 30 डिग्री म्हणजे π/6 माझा 30, कॉट 30 π/6 सॉरी π/6 कॉट 30 म्हणजे किती, दॅट इज √3 म्हणजेच डी वाय कॉट 30 डिग्री काय इज इक्वल टू √3. ही व्हॅल्यू कुठून आली माझी, टेबल ट्रिग्नोमेट्री टेबल मधून. देयरफॉर फायनल आन्सर dy by dx इज इक्वल टू 3√3/2. एकदम इझी क्वेश्चन से आंसर पण इझी बनेल. चलो यहाँ पर जरा फर्स्ट क्वेश्चन. चलो सेकंड क्वेश्चन नंबर 2 बघूया. सी हा एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड क्वेश्चन काय, that is x is equal to a cos cube theta, y is equal to a sin cube theta, and we have to find at theta is equal to π/3 ला व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. ओके, थीटा इज इक्वल टू π/3. π/3 म्हणजे काय, 60 डिग्री. अहो पहिला आपला फॉर्म्युला बघा, सेम क्वेश्चन सिंपल आहे, सेम मेथड आहे, सेम कन्सेप्ट आहे. पॅरामीटर फंक्शन आहे, पॅरामीटर एक्स आपण dx बाय जो पॅरामीटर असेल dx बाय dt काढतो, सेकंड dy बाय dt काढतो, नंतर फायनल आपण dy बाय dx काढतो. आणि नंतर ज्यावेळेस आपलं सिम्प्लिफाय होईल त्यावेळेस आपण याच्या आपली जी व्हॅल्यू दिलेली थीटाची किंवा पॅरामीटरची ती व्हॅल्यू फाइंड करून आपण फायनल आन्सर फाइंड करतो. ओके, चलो सेम मेथडने सॉल्व करतो. एक्स काय, एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब थीटा, बरोबर. मग याचं डी एक्स बाय डी थीटा, पॅरामीटर काय आहे तर थीटा आहे, पॅरामीटर थीटा आहे, therefore डी एक्स बाय डी थीटा काढतो, दॅट इज 3a इंटू कॉस स्क्वेअर थीटा इंटू 3a स्क्वेअर इंटू काय कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय, हा कंपोजिट फंक्शन आहे, दॅफो कंपोजिट फंक्शनचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. कंपोजिट फंक्शन कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय, दॅट इज मायनस साइन थीटा. ओके, आणखी काय सिम्प्लिफाय होईल का, नाही. आपल्याला डी एक्स बाय डी थीटा भेटलं. आपण आता फाइंड करू वाय काय माझा, वाय इज इक्वल टू ए साइन क्यूब थीटा, दॅफोर डी वाय बाय डी थीटा इज इक्वल टू 3a, ए पुढे घेतला मी, 3a इंटू साइन स्क्वेअर थीटा इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस थीटा, कारण की इथे साइन हा कंपोजिट फंक्शन आहे. ओके, आणखी काय घेता येईल का तिथं, आणखी नाही, डी वाय बाय डी एक्स पण भेटला. चलो आता आपल्याला फाइंड करायचं आहे, दॅट इज डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं. फॉर्म्युला काय, डी वाय बाय डी थीटा म्हणजेच काय 3a साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा, बरोबर, अपॉन डी एक्स बाय डी थीटा म्हणजेच काय, मी एक थोडी ही साइन अगोदर घेतो. माझं काय 3a इंटू कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा, बरोबर. 3a 3a कट होईल, दॅन
साइन यातलं एक कट होईल आणि कॉस यातला कट होईल. दॅफोर फायनल काय राहील, dy बाय dx इज इक्वल टू वर एक साइन थिटा राहतो अपॉन इथे काय राहतो माझा एक कॉस थिटा राहतो आणि ही मायनस साइन तसेच तरी. Therefore dy by dx is equal to sin theta अपॉन cos theta काय tan theta आणि मायनस साइन घेतो. आता फाइंड करायचं आपल्याला dy by dx, dy by dx ॲट किती पॉईंट, ॲट theta is equal to pi by 3 is equal to minus tan pi by 3. pi by 3 म्हणजेच काय, pi by 3 म्हणजेच बघा जरा माहित नाही, pi by 3 is equal to ह्या रेडियंटला डिग्रीमध्ये कन्वर्ट करत असेल तर 180 बाय पाय ना मल्टिप्लाय करून 6 ओके इज इक्वल टू काय बनलं माझा 60 डिग्री. म्हणजे टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय होती, दॅट इज द dy बाय dx ओके ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3 इज इक्वल टू व्हॅल्यू काय टॅन पाय बाय 3 ची व्हॅल्यू दॅट इज 60 डिग्री रूट 3 आणि हे मायनस आहे तसं रूट 3. हे माझं फायनल आन्सर. इथं फायनल लिहितो. therefore dy by dx इज इक्वल टू मायनस रूट 3 ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 3. चलो एकदम इजी एग्जाम्पल्स है. थर्ड एग्जाम्पल सेकंड झाले. Third example, x is equal to t square plus t plus 1 and y is equal to sin pi by 2t plus cos pi by 2t at t is equal to 1. at t is equal to 1. बघा आता सी क्वेश्चन आहे समजून सांगतो. सी एक्स से वाय पण आहे, एक्स पण आहे वाय पण आहे. सी एक्स से वाय आपण काय करायचं की इथे पॅरामीटर काय टी आहे, पॅरामीटर काय टी आहे. आपण डी एक्स बाय डी टी फाइंड करणार, इथे डी वाय बाय डी टी फाइंड करणार. सेम यात काय वेगळं काय सबस्टिट्यूशन करायचं काय नाही. टी आपण फक्त फायनल जेव्हा आन्सर येईल टी इज इक्वल टू 1 ठेवा, आन्सर तुम्हाला भेटून जाईल. बघा असे आता एक्स काय एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1 आहे. पॅरामीटर काय आहे टी आहे. therefore डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू 2t प्लस 1 ओके. आम्हाला भेटला डी एक्स बाय डी टी भेटला. आता वाय काय माझा वाय इज इक्वल टू साइन पाय बाय 2t प्लस कॉस पाय बाय टी पाय बाय 2t बरोबर. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता डेरिव्हेटिव्ह कसं घेणार, याचा डेरिव्हेटिव्ह कसं घेणार. सी आता डी वाय बाय डी टी इज इक्वल टू सी साइन पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो कॉस पाय बाय 2 बरोबर. कॉस जे आहे फंक्शन दॅट इज पाय बाय 2 इंटू 2 इंटू हा आतमधला पाय बाय टी हा कंपोजिट फंक्शन आहे, मग त्याचा पण डेरिव्हेटिव्ह म्हणजेच पाय बाय 2 इंटू टी याचा डेरिव्हेटिव्ह काय आपण विथ रिस्पेक्ट टू टी करतो, म्हणजे हा टी काय बनेल 1 बनेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इज 1, मग राहतो काय फक्त पाय बाय 2 इंटू पाय बाय 2 प्लस सेम तसंच करा
कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन पाय बाय 2 टी ओके इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय टी टू दॅट इज पाय बाय 2 ओके 2चा डेरिव्हेटिव्ह टीचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. आता आणखी काय करता येईल therefore dy बाय dt इज इक्वल टू थोडं सिम्प्लिफाय करू यातून पाय बाय 2 कॉमन घेतो पाय बाय 2 कॉमन घेतला मी आतमध्ये करायला कॉस पाय बाय 2 टी मायनस हे प्लस मायनस मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल मायनस साइन पाय बाय टी टू टू टी. आता हा बनला माझा डी वाय बाय डी टी ओके. आता नेक्स्ट स्टेप काय आपली नेक्स्ट स्टेप काय आपल्याला डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचा आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पहिले काय डी वाय बाय डी एक्सचा फॉर्म्युला काय आहे डी वाय अपॉन डी टी. डी वाय बाय डी टी काय आहे पाय बाय 2 इंटू कॉस पाय बाय 2 इंटू टी मायनस साइन पाय बाय 2 टी अपॉन dx बाय dt काय माझा दॅट इज 2t प्लस 1. नेक्स्ट स्टेप काय आहे आपल्याला इथे dy बाय dx भेटलं. आता नेक्स्ट स्टेप काय आपली आपण व्हॅल्यू ठेवायची दॅट इज ॲट t इज इक्वल टू 1 म्हणजे जिथे जिथे t असेल तिथे 1 ठेवा तिथे 1 ठेवा. मग काय बनेल आपलं फंक्शन दॅट इज dy बाय dx ॲट t इज इक्वल टू 1 इज इक्वल टू हे पाय बाय 2 असेल राहील मल्टिप्लाइड बाय कॉस पाय बाय 2 इंटू 1 मायनस साइन पाय बाय 2 इंटू 1 अपॉन 2 इंटू 1 प्लस 1. therefore dy by dx इज इक्वल टू पाय बाय 2 इंटू आता हे बघा कॉस पाय बाय 2 काय असतं कॉस 90 डिग्री कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू काय 0 आहे आणि साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू 1 आहे. लक्षात ठेवा हे व्हॅल्यू कुठे भेटेल मला टेबलमधून. हे टेबल आपल्याला त्यामुळे लक्षात असणं गरजेचं आहे. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपल्याला साइन कॉस टॅन याची व्हॅल्यू माहितीच पाहिजे म्हणजे 30 0 30 60 90 डिग्री या सगळ्या व्हॅल्यू माहीत पाहिजे ओके. आता कॉस 90 डिग्री का माझा 0 आहे ओके 0 मायनस साइन काय 1 आहे मल्टिप्लाइड बाय अपॉन 2 इंटू 1 2 प्लस 1 3. बघा आता 1 मायनस 0 मायनस 1 मायनस 1 म्हणजेच काय आलं माझं दॅट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस बनेल मायनस पाय बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3. therefore फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू 1 इज इक्वल टू पाय बाय मायनस पाय बाय 6. हे माझं फायनल आन्सर ओके. चलो नेक्स्ट एग्जांपल. फोर्थ एग्जांपल. x is equal to 2 cos t plus cos 2t and y is equal to 2 sin t minus sin 2t and we have to find t is equal to pi by 4 ला आपल्याला pi by 4 आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची dy by dx आहे. आता जो एक्झाम्पल सॉल्व केला होता सेम टाइप्स एक्झाम्पल आहे. आपला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि आपल्याला dy by dx ॲट पाय बाय 4 ला व्हॅल्यू फाइंड करायची आहे ओके. सिंपल आहे. चलो फिर x इज इक्वल टू काय 2 cos t प्लस
कॉस 2t. फक्त याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मायनस साईन घेता, कॉसचं मायनस असतं, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साईन असतो. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये ओपन करताना लक्षात ठेवा साईन महत्वाची, त्याच्यानुसार अदरवाईज साईन जर चेंज झाली तर आन्सर आपल्याला डिफरंट येईल. ओके, त्यामुळं कॉसची नेहमी कधी पण डेरिव्हेटिव्हची ज्यावेळेस व्हॅल्यूट होता त्यावेळेस लक्ष द्या की साईन ब्रॅकेट ओपन केल्यानंतर चुकली नाही पाहिजे. आता बघा सी, आता एक्स इज आपलं काय आहे, थीटा काय आपला टी, देअरफॉर डी एक्स बाय डी टी फाइंड करतो इज इक्वल टू सी 2 इंटू कॉस डेरिवेटिव काय माइनस साइन टी. हाँ चलो, फिर प्लस कॉस डेरिवेटिव काय माइनस साइन 2t. पण बघा हा कॉस 2t आहे ना, 2t चा परत एकदा डेरिवेटिव, कारण की 2t हा कंपोजिट फंक्शन आहे. मग देअरफॉर याचा डेरिवेटिव काय 2t चा विथ रिस्पेक्ट टू टी 2 येईल. अंडरस्टूड. देअरफॉर मल्टिप्लाइड बाय परत एकदा 2, कारण की टी चा डेरिवेटिव हा 1 असतो. ओके, आता झालं माझं, थोडं सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर dx बाय dt इज इक्वल टू मायनस साइन पुढे घेतो, -2 sin t, आणि ही मायनस साइन पण पुढे घेतो आणि हा 2 पुढे घेतो, -2 sin 2t. हा भेटला मला dx बाय dt. देन y काय फंक्शन आहे, y इज इक्वल टू 2 sin t minus sin 2t. Therefore dy by dt is equal to 2 into sin चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos t मायनस sin चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos 2t इंटू हा 2t काय कंपोजिट फंक्शन इंटू 2t. ओके, आता dy by dt पण भेटला. आपण थोडं सिम्प्लिफाय करू. dy by dt इज इक्वल टू 2 cos t मायनस 2t cos 2t. dy बाय dx, आता dy बाय dt पण भेटला. आता फायनल आपण dx बाय dy बाय dx फाइंड करू, आणि ज्या व्हॅल्यूला आपल्याला दॅट इज t इज इक्वल टू पाय बाय 4 सांगितलं ना, तर आपण व्हॅल्यू फाइंड करू. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू काय dy बाय dt, दॅट इज 2 cos t मायनस 2t cos 2t अपॉन ही व्हॅल्यू, that is minus 2 into sin t minus 2 sin 2t. आता t ची जागी पाय बाय 4 ठेवा. therefore dy by dx is equal to at t is equal to pi by 4 is equal to काय बनेल -2 into cos t काय व्हॅल्यू पाय बाय 4. ओके, -2 into pi by 4. इथे काय गडबड झाली, इथे बघा जे इथे 2 लिहिला ना पुढे, हा 2 इथे 2 आहे, इथे लिहिताना हा 2t आला माझ्याकडनं, कारण की कॉसचा डेरिव्हेटिव्ह बघा इथे 2 यायला पाहिजे फक्त, इथे बघा 2t आला, 2t नाही हा, कारण की 2t चा डेरिव्हेटिव्ह sin 2t डेरिव्हेटिव्ह 2 आहे, 2 आहे, त्यामुळे फक्त पुढे येईल. कसं लक्षात आलं माझ्या बघा, कारण की इथे व्हॅल्यू हा जो अँगल आहे कसं लक्षात आलं माझ्या, कारण की हा जो अँगल आहे कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक साइन कॉस टॅनला अटॅच नाहीये, तर हा कट होणार नाही, त्यामुळे एखादी व्हॅल्यू भेटणार नाहीये. त्यामुळे लक्षात आलं की माझा हा अँगल हा टी कुठतरी एक्स्ट्रा झालेला आहे, त्यामुळं हा 2t का, कसं बघा परत बघा, सी 2t चा डेरिव्हेटिव्ह 2 आहे फक्त, 2t नाहीये, तर टी तिथे कॅरी फॉरवर्ड होता, त्यामुळे इथं कट झालं. ओके, then next is cos 2 into t कुठे, t ची व्हॅल्यू काय पाय बाय 4 अपॉन ही मायनस साइन वर दिली मी, 2 into sin पाय बाय 4 आणि मायनस 2 into sin 2 पाय बाय 4. आता बघा सी परत व्हॅल्यू इथे लिहितो तुम्हाला, साइन पाय बाय 4 म्हणजे काय, साइन पाय बाय 4 म्हणजे साइन 45 डिग्री, साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय 1/√2, कॉस 45 डिग्रीची पण पाय बाय 4 व्हॅल्यू काय 1/√2, साइन 90 डिग्री पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय 1 आहे, आणि साइन पाय बाय कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू ही 0 आहे.
हां, लक्षात घ्या. ह्या व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे. ह्या व्हॅल्यू कुठून आल्या? टेबलमधून आल्या. तर ह्या व्हॅल्यूनं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह होईल आपलं. Therefore dy by dx at t is equal to pi by 4 is equal to बघा minus 2 into cos pi by 4. cos pi by 4 काय? 1 upon root 2. ओके. then minus 2 into, आता बघा इथे कट होईल. 2 into 2 1 2 2 2 4. म्हणजे ही व्हॅल्यू काय भेटली? cos pi by 2. cos pi by 2 काय असतं? 0. therefore 2 into 0 0 upon 2 into cos pi by 4 काय भेटला? that is sin pi by 4 1 by root 2 minus 2 into sin 2 1 2 2 2 4. म्हणजेच 2 into sin pi by 2 काय असतं? sin pi by 2 कडे माझं sin pi by 2 1 आहे. आता ही व्हॅल्यू भेटलेली व्हॅल्यू आपल्याला फक्त व्यवस्थित ठेवायची. हा 0 बनला. आता इथे बघा सिम्प्लिफिकेशन कसं करतो बघा. सी इथे आपण हे व्हॅल्यू बघा, ह्या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू 2 अपॉन रूट 2 आहे ना. आपल्याला माहिती आहे रूट 2 आपण 2 ला कसं लिहू शकतो? 2 ला असं लिहू शकतो इज इक्वल टू रूट 2 इंटू रूट 2 लिहू शकते. बरोबर आहे. ह्या 2 ला मी कसं लिहितो? रूट 2 इंटू रूट 2 आणि अपॉन रूट 2 म्हणजे हे रूट 2 कॅन्सल झालं, इथं रूट 2 राहतं वर. सेम याला पण डिनॉमिनेटरला पण तसंच करणार. therefore dy by dx इज इक्वल टू मायनस वर करायला माझं दॅट इज रूट 2 मायनस हे 0 बनलं अपॉन हे काय वर करायला माझं दॅट इज हे रूट 2 कॅन्सल झालं. 2 इंटू रूट 2 कॅन्सल झालं. इथं राहिलं फक्त माझं रूट 2 मायनस इथे काय 2 आहे, हे 0 बनलं. हे माझं फायनल आन्सर. यामध्ये पण आणखी काही सिम्प्लिफाय करता येतं का? सिम्प्लिफिकेशन करता येईल. कसं करता येईल बघा. सी सिम्प्लिफाय कसं करता येईल बघा. हा इथे काय करू? रूट 2 याला 2 ला रूट 2 लिहितो परत आणि रूट 2 कॉमन घेतो. म्हणजेच सी therefore dy by dx is equal to minus रूट 2 अपॉन हे रूट 2 तसंच मायनस या 2 ला काय लिहितो? रूट 2 लिहितो. यामध्ये रूट 2 कॉमन घेतो. म्हणजे फायनल आन्सर काय बनेल? दॅट इज dy by dx is equal to मायनस रूट 2 अपॉन या रूट 2 कॉमन घेतला, राहिलं मायनस 1 मायनस रूट 2 राहिलं. हा रूट 2 कॅन्सल झाला. therefore dy by dx is equal to minus 1 upon 1 minus रूट 2 हे माझं फायनल आन्सर. ओके. थोडंसं ट्रिकी होतं, बाकी स्टेप्स त्याच. क्वेश्चन नंबर 4 झाला आपला. चलो 5th एक्झाम्पल, ह्या एक्सरसाइज मधला लास्ट एक्झाम्पल. x is equal to t plus 2 sin pi t and y is equal to 3t minus cos pi t. बरोबर. आणि आपल्याला फाइंड करायचं ॲट t इज इक्वल टू 1 बाय 2 ला व्हॅल्यू फाइंड करायची dy by dx ची. at t is equal to 1 by 2 we have to find dy by dx. x काय? x is equal to t plus 2 sin pi t
ओके. आता फाइंड करायचं आहे dx बाय dt. मेथड सेम त्याच. टीचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 प्लस 2 इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आहे दॅट इज कॉस. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस पाय बाय टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी दॅट इज पाय. ओके. आता बघितलेलं आपण पाय. आता थोडंसं सिम्प्लिफाय करू. therefore dx by dt is equal to 1 plus 2 pi cos pi t बरोबर. हे भेटलं मला dy by dx. आता dy by dt therefore y is equal to काय that is 3t minus cos pi t. ओके. therefore dy by dt is equal to 3t चा डेरिव्हेटिव्ह काय 3 मायनस कॉस चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन पाय टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय काय पाय टी चा डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी काय ओनली पाय. therefore सिम्प्लिफाय करतो. therefore dy by dt is equal to 3 मायनस मायनस काय बनेल प्लस साइन हे पाय पुढे ठेवतो. therefore पाय इंटू साइन पाय टी. ओके. हे भेटलं मला dy बाय dt. आता फाइंड करायचं dy बाय dx. dy बाय dx कसं फाइंड करणार. therefore dy बाय dx इज इक्वल टू फॉर्म्युला काय dy अपॉन dt म्हणजेच 3 प्लस पाय अपॉन इंटू 3 प्लस पाय इंटू साइन पाय टी अपॉन हे 1 प्लस 2 पाय इंटू कॉस पाय टी. आता dy बाय dx ॲट व्हॅल्यू काय फाइंड करायची t इज इक्वल टू 1 बाय 2 ला इज इक्वल टू 3 प्लस पाय बघा आता 3 प्लस पाय t इज इक्वल टू बट ठीक आहे चलो 3 प्लस पाय इंटू साइनची काय साइन पाय इंटू 1 बाय 2 अपॉन 1 प्लस 2 पाय इंटू कॉस पाय इंटू 1 बाय 2. बघा हे 1 बाय 2 मल्टिप्लाय केल्यानंतर साइन पाय इंटू 1 बाय 2 मल्टिप्लाय केलं हे काय बनेल माझं साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय असते इज इक्वल टू 1 आणि कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू असते इज इक्वल टू 0. सबस्टिट्यूट करू. therefore हे काय बनेल dy बाय dx इज इक्वल टू 3 प्लस पाय हे काय बनेल कम्प्लीट आन्सर माझं इंटू 1 बनेल बरोबर. अपॉन म्हणजे इंटू 1 लिहित नाही मी अपॉन 1 प्लस आणि कम्प्लीट मल्टिप्लाइड बाय 0 आहे कारण की कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0 असते. therefore 1 प्लस 0 काय असतं 1 असतं. therefore फायनल आन्सर dy बाय dx ॲट t इज इक्वल टू 1 बाय 2 इज इक्वल टू 3 प्लस पाय कारण 1 प्लस 0 1च असतं 1 लिहित नाही आपण. हे माझं फायनल आन्सर. एक्झाम्पल खूप इझी होते ज्यामध्ये आपल्याला पॅरामीट्रिक फंक्शनचे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचे. ते डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर डिग्रीची किंवा टीची व्हॅल्यू पॅरामीटरची व्हॅल्यू दिली असेल ती फायनल आन्सरमध्ये ठेवायची. फक्त एक सिम्पल होतं. 5 एक्झाम्पल बघितले. क्वेश्चन नंबर 2 आपला आता कम्प्लीट झालं. क्वेश्चन नंबर 2 मधला आपला कम्प्लीट एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 2 पण कम्प्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 3 आणि 4 राहिलेला आहे तो पण कम्प्लीट करेल म्हणजे आपला पॅरामीट्रिक फंक्शन कम्प्लीट होईल. थँक्यू.